याद रहे, मेरा मार्ग संसार से विमुख होने का मार्ग नहीं। मुझे उस प्रारब्ध पर विश्वास नहीं जो मनुष्य के अच्छे और बुरे कर्म से अछूता है। मुझे उस प्रारब्ध पर विश्वास है जो मनुष्य तब तक नहीं बना सकता जब तक वो स्वयं कर्म ना करे। हमने मां समान पृथ्वी को दुखदाई बना दिया। संपूर्ण संसार दुख और पीड़ा से तड़प रहा, परंतु ये संसार दुख और पीड़ा का संग्रह नहीं। इस संसार में बुद्ध का निवास हो सकता है, किंतु उसके लिए हमें स्वयं बुद्ध को जगाना होगा। और अब उसका उत्तरदायित्व आप सब पर है। अज्ञान ही दुख, भ्रम, चिंता को जन्म देता है। क्रोध, लोभ, अभिमान, स्वाभिमान, ईर्ष्या इसी अज्ञान की संतान है। माया का खेल विपरीत का है, दो रूपों का है, परंतु जीवन और मरण दो नहीं, एक ही है। हमें इस भ्रम को दूर करना है। यदि एक बार यह भ्रम दूर हो गया तो हम अपना संपूर्ण जीवन कारावास में नहीं, स्वतंत्रता में जी सकते हैं। शील, समाधि, प्रज्ञा और आर्य अष्टांग मार्ग से इस भ्रम को दूर किया जा सकता है। एक बार पुनः दोहराता हूं, सम्यक ज्ञान, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयास, सम्यक चेतना और सम्यक एकाग्रता। जिसकी निद्रा उड़ गई हो उसके लिए रात्रि बहुत लंबी है। जो थक गया है उसके लिए पड़ाव बहुत दूर है। जिसने अंधे हो अपना जीवन जिया और धर्म का मार्ग नहीं समझा, उसके जीवन में अनंत दुख है। किसी भी बात पर, चाहे वो आपने कहीं पढ़ी हो या किसी महानुभाव का कहना हो या मेरे ही कहे हुए वचन ही क्यों ना हो, सहजता से विश्वास मत करना जब तक वो तुम्हारी बुद्धि, तुम्हारे विवेक और तुम्हारे सामान्य समझ की कसौटी पर खरा ना उतरे। बुद्ध, और यदि परम ज्ञान के रास्ते में आपसे भेंट हो गई तो? यदि परम ज्ञान के मार्ग में कोई भी मिले उसे गले ना लगाना। यदि मार्ग में बुद्ध भी मिले तो उनके मुंह में भी मत फंसना। चाहे उस मार्ग पर तुम्हें पिता ही क्यों ना मिले, उनके मोहवश भी मत आना। अपने जीवन को पूर्ण स्वेच्छा से जीना, किसी के बंधन में ना जीना।
मानव के आध्यात्मिक इतिहास में बुद्धा के समान विशाल, निर्भय और निस्वार्थ गुरु इस सृष्टि पर अब दोबारा नहीं आएंगे। जो करुणामयी हमारे ध्यान में आकर के हमें परम ज्ञान सूत्र समझा गए, जो प्रेमवश हमें अष्टांगिक मार्ग का संदेश सुनाकर चले गए, जो काल का चक्र चीर आने वाली शुद्ध मानवता को भी धर्म के पथ पर चलने की दिशा दिखा गए। बुद्धं शरणं गच्छामि। मृत्यु का भय उसे ना होगा जिसने अपना जीवन बुद्धिमानी से जिया हो। ये शरीर तो नश्वर है, पर मेरी वाणी, मेरे सूत्र बन सदैव आप लोगों के पथ को प्रकाशमयी करेंगे। बंधूंनो, तथागत भगवान बुद्धांनी शेवटच्या क्षणात मृत्यूशय्यावरती असताना जे उपदेश तुम्हा आम्हा सर्व लोकांना दिलेले, त्या उपदेशाला जर रोज तुम्ही पाहिले, वाचले, अनुभवले आणि जर आपल्या जीवनात जर अवलंब केला किंवा आपल्या जीवनात जर उतरवले, तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचा या जगात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। आज त्यांनी जे आयुष्याचा जो सार सांगितलेला आहे, बुद्ध धम्मातला सार सांगितलेला आहे आणि कसं राहावं याच्याबद्दलचं जे ज्ञान त्यांनी दिलेलं आहे, ते निश्चितच मला असं वाटतंय की तुम्हा आम्हा लोकांना रोज हा व्हिडिओ बघायला काही हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात उद्धारच होणार नाही। म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला आधी सुरुवातीलाच टाकलाय आणि जेणेकरून की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की खऱ्या अर्थानं आपण बुद्धिझममध्ये जगलो पाहिजे। मी बुद्ध आहे म्हणून म्हणण्याची गरज नाही, आम्ही बुद्धातनं खऱ्या अर्थानं बुद्धिझम मध्ये जगलो पाहिजे। हा अत्यंत महत्वाचा आहे। क्रोध, लोभ, मत्सर या सर्व क्षणिक आहेत आणि सर्व तुमचं उगम तुमच्या डोक्यातनं निघत आहे, सर्व तुमच्या मनाच्या कल्पना आहेत, हे सर्व बुद्धांनी सांगितलेले आहे। त्यामुळे निश्चितच मला असा आशा आहे की याची तुम्ही जास्तीत जास्त अंमलबजावणी करणार, त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार। आज देश विदेशातील महत्वाच्या घडामोडीकडे आपण लक्ष देऊया। अत्यंत एक खेदजनक बाब आमच्या समोर आलेली आहे की कॅनडामध्ये जिथे त्या लिज्जर नावाच्या एका आतंकवादी, जो पण तिथला सिटीजन होता आणि त्याच्या हत्येमध्ये अमित शहाचा, भारताचे गृहमंत्री यांचा हात आहे, अशा पद्धतीची ती बातमी आहे। 2-3दा त्यांना मागच्या वेळेस त्याला अस्पष्ट सांगितलं होतं, परंतु ते नंतर आता त्यांनी सर्व डेप्टी सीएम आणि या सर्व लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी संपूर्ण त्याच्यात काय काय घडामोडी झालेल्या त्याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। बंधूंनो, मला 2-3 गोष्टी फार अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आणि आंबेडकरी समाजाने त्या समजून घेण्याची अत्यंत गरज आहे। जगात 2 प्रवाह जात आहेत। एक तुम्हाला माहिती आहे की 2 मोठ्या शक्ती आहेत, एक म्हणजे अमेरिका, दुसरा म्हणजे रशिया आणि त्याला तुल्यबळ असणारं चायना। आजपर्यंत भारताची भूमिका ही मात्र प्रो अमेरिका, कॅनडा, ब्रिटनच्या सोबत होती, परंतु सडनली ज्या पद्धतीच्या तिथे हरकती झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही लोकांनी चायना सोबत जास्त दोस्ती केलेली आहे। मध्ये आमचे पंतप्रधान रशियाला जाऊन आले, त्याच्यामुळे निश्चितच त्यांचे संबंध जे होते युरोपियन देशांची ते मात्र आता खटाईत आल्याचे दिसत आहेत। त्याच्यामुळे ते लोक आता मात्र सोडणार नाही आणि एकामागे एक त्यांना चार्ज लावत आहेत। तुम्हाला माहिती आहे की समजा जर त्यांनी तिथल्या मर्डर केसमध्ये जर अमित शहाचं नाव जर गुंतवलं तर ते इंटरपोलच्या माध्यमातून ते त्यांना वॉरंट काढतील आणि पकड वॉरंट काढतील आणि जर अशी स्थिती आली तर युद्धजनक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीने त्यांचा ग्राफ डाऊन होईल आणि संपूर्ण पॉलिटिकली याच्यातला मोठा एक खळबळ होण्याची शक्यता आहे। आणि मला असं वाटते, माझा असा विश्वास आहे की समजा जर हा घडामोडी जर झाल्या, कारण ते भारताला ते इथे काही जुमानत नाही, त्यांना सर्व कामदाम धंडबेद सर्व त्यांच्या हातात आहे, पैसा, सत्ता। त्याच्यामुळे जर आता फॉरेन इन्व्हेजन किंवा फॉरेनचं इन्व्हॉल्वमेंट जर असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला जर कसूर झाल्याचं किंवा ते जर त्याच्यामध्ये सापडल्या गेले
तर निश्चितच इंटरनॅशनल कोर्टामध्ये आले तर त्यांना बेलही होणार नाही आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी होण्याची शक्यता आहे. मला असंही वाटते की बहुधा मोदी सरकार हे जास्त काळाचं आता राहणार नाही, कारण मोदी सरकारला खाली खेचण्याचं काम हे इंटरनॅशनल लेवलला मोठ्या स्तरावरती होताना ते दिसत आहे आणि ते आम्ही अनुभवतो. कारण इंटरनॅशनल कोर्टामध्ये जर एखाद्यावरती खुनाचा आरोप झाला तर त्यांना ते वॉरंट काढते, तिथे पहिले बेलच होणार नाही, अशा पद्धतीची स्थिती आलेली आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकांना थोडंसं त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. जरी हे गल्फमध्ये काही वार झाले असतील आणि हे झालं असेल, परंतु आज जो बुद्धाचा संदेश चायना आणि या लोकांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आज भारताची जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थानं चांगली आहे. परंतु आता ह्या बलाढ्य देशाच्या समोर आपण कसे टिकतो, काय करतो, हे आता अत्यंत वेळच सांगेल. याच्यामुळे आज त्याच्यावरती आम्ही थोडंसं बोललो. आज दैनिक बहुजन सौरभच्या याच्यावरती आज आम्ही हेडलाईन्स दिलेले आहेत. कॅनडातील विरोधातील हिंसेमागे अमित शहा असल्याची बातमी आज हेडलाईन्स मध्ये दिलेली आहे. कॅनडाच्या सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की अशा रीतीने कशा पद्धतीने ते इन्व्हॉल्व होते. आज तुम्हाला पुन्हा एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की पेगॅसेस नावाचा हा हेरगिरी करणारा मोठा सॉफ्टवेअर आपण इस्रायल मधून विकत घेतलेला आहे आणि तो जेवढ्या स्पाई करत होते तो त्यांच्याकडे जात होता आणि तिथनं तो पूर्ण फिल्टर होऊन ज्यांनी विकत घेतला त्यांना तो मिळत होता त्यांचे मेसेजेस. याचाच अर्थ आपल्या देशातील सर्व सुरक्षितता असो की प्रत्येक गोष्ट इंटरनॅशनल लेवलला पूर्णपणे एक्सपोज आहे आणि यामुळे आम्हा सर्व लोकांना कोणाचे काय संबंध आहेत आणि काय नाही हे इंटरनॅशनल लेवलला अमेरिकेला, ब्रिटनला, इस्रायलला या सर्व देशाला याची ते सर्व माहिती आहे. त्याच्यामुळे जे काही आम्ही केलं त्याच्या पास्टमध्ये ते आता पुढे आम्हाला भोगावं लागेल हीच कल्पना मला येऊन राहिलेली आहे. आज त्याच्याच बाजूला एक बातमी आहे, तालिबानचा नवा फतवा, महिलांना मोठ्याने कुराण वाचविण्यात बंदी. हे हा वेडेपणाच आहे. राज्यात 26 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट. माजी राज्यमंत्री यांचं प्रेडिक्शन आहे. त्यांना असं वाटते की ज्यावेळेस महाराष्ट्रामधलं इलेक्शन जर पलटताना जर दिसेल तर ते काही ना काही करून राष्ट्रपती राजवट लावण्याची प्रयत्नात असतील, कारण ते जर आल्याबरोबर सर्वात मोठ्या शेअर मार्केट आणि संपूर्ण बाजारपेठात त्याचा इम्पॅक्ट होईल आणि पूर्ण ह्या सरकारला खाली खेचण्यासाठी त्यांना फार मोठी मदत होईल. त्याच्यामुळे सर्व लोक कंबर कसून आज त्याच्या मागे लागलेले आहेत. भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची बंडखोरी, त्यांनी पुन्हा बीजेपी सोडल्याची बातमी आणि ते पुन्हा इंडिया अलायन्स मध्ये आल्याची बातमी आहे. उत्तर नागपूर मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत होणार आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमचे नितीन राऊत, त्यांच्या विरोधामध्ये भाजपाचे मिलिंद माने व बसपचे मनोज सांगोळे. यावेळेस बसपला काही फारसं हे होणार नाही, म्हणजे एक रंगीच होईल, म्हणजे 1 to 1च होईल. बीएसपी आता जवळपासच पूर्ण भारतातच संपल्याचं आम्हा सर्व लोकांना माहिती आहे. हमी भावाचे आध्यात्मक, दिवाळीचा सण आणि निवडणुका याच्यावरती आज आमची एक छोटीशी बातमी आज आम्ही त्याच्यावरती दिलेली आहे. राज्यभरात थंडीची चाहूल, हळूवार आज थोडी थंडी पडायला लागलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आता हिवाळा लवकरच सुरू होईल. यंदा बाजारात व्होकल फॉर लोकलचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या खरेदी सुरू आहे. मोठमोठ्या जिकडे तिकडे व्होकल होऊन बाजारात पूर्णपणे गोंधळ घालताना आम्हा सर्व लोकांना दिसत आहे. जोरजोरात ओरडणं. आज 5-4 वरती बघूया. ताडोबात सीएमचा रोड शो मोठ्या प्रमाणामध्ये आता इलेक्शन सुरू झाल्यामुळे ते रिलॅक्स आहेत आणि त्यांना ताडोबाच्या जंगलामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये फिरायला गेल्याची बातमी आणि तिथे त्यांनी टिपलेले क्षण हे सर्व आज आम्ही पेपरमध्ये टाकलेले आहे. भारतीय मानववंशशास्त्र सर्वेक्षण संग्रहालयात येथे शैक्षणिक भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा MA मानववंशशास्त्रामध्ये होते, त्याच्यामुळे आर्किओलॉजिकल सर्वे हा अत्यंत महत्वाचा आहे. BDSP संघाची शुक्रवारी धर्म कार्यशाळा नागपूर इथे झालेलीची बातमी आज आम्ही दिलेली आहे. कर्णयोद्धा केशवराव शेंडे यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त अभिवादनपर व्याख्यान नागपूर इथे सेवादल शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलेला होता. UPSC ची परीक्षा द्यायची आहे, विनयभंगाचा गुन्हा रद्द करा. नागपूर एका तरुणीने कर्मचाऱ्याला विनयभंगाच्या अंतर्गत तिच्यावरती एक गुन्हा होता. आज बनते टिस्मोदी यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना.
शाक्यमुनी बुद्ध विहारात वर्षावासाची आज सुरुवात झालेली आहे. नागपूरची बातमी, राष्ट्रीय बौद्ध महासंघ नागपूर त्याची बातमी आहे. युनिट तर्फे आज प्रबोधनावरती कार्यक्रम. पाली परीक्षेचा प्रभाव व प्रसार करण्याचे आवाहन. आज आमचे मित्र बहुजन सौरभचे संवाद मित्र आज निरंजन दीपक निरंजन परवा येऊन गेले. त्यांनी आपल्या ज्या संवेदना होत्या दैनिक बहुजन सौराबद्दल त्या प्रदर्शित करणारा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आज 5-2 वरती बघूया. आज आमचं टायटल आहे, जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. सर्वांना कधी ना कधीतरी आपल्याला याच्याशी लढाई करावीच लागेल. संपादकीमध्ये आज डिजिटल अरेस्ट आणि रोमांस हे स्कॅम अशा पद्धतीच्या याच्यावरती ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या घडामोडी होत आहेत आणि इंटरनेटच्या माध्यमातून हा चिंतेचा विषय आहे, त्याच्यावरती आधारित एक लेख. अनिल वैद्यांचा आजचा लेख, जनगणना होणार, धर्मांतरित बौद्धांची गणना जागता पहारा देणे गरजेची आहे, याच्यावरती आधारित एक चांगलासा लेख. इडापिडा जाओ बळीचे राज्य येओ, आज पुन्हा त्याच्यावरती आधारित एक लेख दैनिक बहुजन सौरभच्या वतीनं झालेले. लोकशाहीच्या बुरख्यातील धर्मादाचा नाकारा, डॉक्टर सुभाष देसाई यांचा हा लेख. वाचकांच्या मनोगत, वंदे भारत स्लीपर कोच कोणासाठी, श्रीमंतांसाठी. महाराणी राजमाता दुर्गावती हिच्यावरती आधारित एक लेख. वामन शेळमाके यांचा अत्यंत महत्वाचा आहे. आज 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे, हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नये. हृदयाने लोकांचा स्पर्श करा, लोकांना सांगा तुम्ही आपल्या स्वतःजवळ घेऊन, परंतु जीव देऊ नका, म्हणजे परस्परांच्या अधीन करू देऊ नका, की तो म्हणेल तसं करू, असं आज आमचं टायटल आहे. RSS चे कार्यकर्ते चंद्रावर तर पुरोगामी विचार चळवळीतील कार्यकर्ते डोंगरावर, ही दूरव्यवस्था आज आहे. एका पुरुषोत्तम खेळकर यांचा हा लेख. सर्व RSS चे लोक श्रीमंत आहेत आणि ते एकदम चंद्रावरून तिथून ते आम्हाला हे करतात, अशावरती आधारित हा लेख अत्यंत महत्वाचा. लोकशाही जिवंत हीच राष्ट्रीय एकात्मता असणारा हा लेख आज महत्वाचा आहे, वाचनीय आहे. प्रवीण बागडे यांचा. फटाक्याचे विर्जन का दिवाळीच्या आनंदावर, म्हणजे आज तिचा निकम हिचा मोठा प्रश्न तुम्हा सर्व लोकांना आहे की फटाक्यामुळे काय करतो आम्ही, काय साध्य करतो. आज त्याच्याच खाली एक छोटासा लेख प्रफुल्ल पुरळकरांचा. कान्हेरी बौद्ध लेण्या, ह्या बौद्ध लेण्या यांचा पूर्ण इतिहास आणि बौद्ध संस्कृती भारतामध्ये कशा पद्धतीची होती आणि किती वर्ष राहिली, त्याचा हा सर्वच्या सर्व लेखाजोखा मांडणारा लेख. अशा रीतीने आम्ही आज दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मला असं वाटते की आजचा व्हिडिओ अत्यंत चांगला आहे आणि त्यातल्या त्यात सुरुवात अत्यंत चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच मला असं वाटते की जास्तीत जास्त लोकांना त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सहभागी व्हा. छोटे मोठे चांगले लेख असतील तर ते क्रॉप करा, लोकांना पाठवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.